कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर साईधाम कमानीजवळ सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिघेजण एकाच दुचाकीवरून कोपरगावहून येवला दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलशी जोरदार धडक झाली. धडकेनंतर त्यापैकी एक मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या कंटेनरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात रोहिन रवींद्र पगारे वय 20 यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरे दुचाकीस्वार जगदीश चंद्रसेन लोखंडे वय 42 राहणार खिरडी गणेश हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रफिक पठाण यांच्या रुग्णवाहिकेमधून दोघांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमी जगदीश लोखंडे यांचा प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या अपघाताचा पुढील तपास सुरू होत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.